पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. श्रीरामपूरमध्ये दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद पुकारण्यात आल्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी पाहायला मिळते. श्रीरामपूर शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला. अवघ्या 11 दिवसात 4 घटना घडल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मागच्या 4-5 वर्षापूर्वी पासून श्रीरामपूर पोलिसांवरती सर्वसामान्य लोकांचा विश्वास संपलेला आहे. त्यांना आधार वाटत नाही. 30-40% पोलीस हे गुन्हेगारांसाठीच काम करतात. जो काही विश्वास मान्य SP साहेबांनी आणि पोलिसांनी दिलेला आहे सर्वसामान्य श्रीरामपूरकरांना, तो सार्थ व्हावा आणि मोक्का अंतर्गत या सर्व संघटित गुन्हेगारांवरती कारवाई होऊन सर्वांना अटक व्हावी आणि त्यांच्यावर शासन व्हावं, एवढी सर्वांच्या वतीने विनंती. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगर परिषदेच्या वतीनं शहरातील स्वच्छता आणि सुविधांच्या कामांची नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालकेंनी पाहणी केली. आषाढी यात्रेसाठी मानाच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यात. पंढरपुरात आल्यानंतर वारकरी 65 एकर चंद्रभागा वाळवंट तसेच शहराच्या ठिकठिकाणी मुक्कामी असतात. 65 एकराची पाहणी करताना स्वच्छतेच्या बाबतीतून आमच्या कर्मचाऱ्यांनी इथं काम चालू केलेलं आहे. टॉयलेट बाथरूमच्या स्वच्छतेचं पण मी आता पाहणी केली. ज्या काही दुरुस्त्या होत्या त्या करून घेतलेल्या आहेत आणि येणाऱ्या वारकऱ्यांना भाविकांना इथं चांगल्या प्रकारची सोय उपलब्ध व्हावी त्यासाठी आमची सर्व नगरपालिकेची टीम इथं अहोरात्र कष्ट करत आहे. ज्या पंढरपूरचं आपल्या पावित्र्य कसं राखता येईल या दृष्टिकोनातून कुठेही म्हणजे कचरा घाण न टाकता ज्या दिलेल्या डस्टबिन आहेत किंवा ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेचं पालन करून ही वारी सुखकर व्हावी. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. शेतकऱ्यांसोबत चिखलनी भात लावणीत सहभाग त्यांनी घेतलाय. एक दिवस बळीराजासाठी उपक्रमात स्वतः पालकमंत्री प्रकाश आंबेडकर सहभागी झाले. प्रशासन 300 गावात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार. सगळेच लोक आज शेतकऱ्यांच्या समेत शेतात आहेत. मी सुद्धा मसुली या गावात आलोय. मसुलीतल्या प्रसिद्ध असं आजरा घनसाळ ज्याला म्हणतोय, अशा आजरा घनसाळची या ठिकाणी आपण या रोपण कार्यक्रमामध्ये इथं आपण रोपणीसाठी आपण उपस्थित आहे. बऱ्याच वेळा असं होतंय आता नवीन पिढीमध्ये सुद्धा शेतीचं महत्व, शेतीच्या विषयी असणारं आकर्षण कमी होते की काय अशा पद्धतीचं चित्र दिसतंय. आता संपूर्ण जिल्ह्यातली आमच्या सर्व शाळेतली मुलं सुद्धा शेतीत आहेत. आजच्या दिवस बळीराजासाठी, एक दिवस बळीराजासाठी ही अभिनव संकल्पना मला असं वाटतं की केवळ एक दिवसापुरती नाही तर सातत्यानं शेतकऱ्याच्या विकासासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी आणि देशाचा अन्नदाता, जगाचा अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्याच्यासाठी आजचा दिवस खूप महत्वपूर्ण. उपसभापती सचिन अहिर यांचा उद्या भव्य नागरिक सत्कार होणार आहे. उपसभापती पद मिळाल्यानं सत्कार होणार असल्याची माहिती आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते वरळीत भव्य सत्कार होणार असून आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात सचिन अहिर यांचा श्रीकांत शिंदे यांचा सत्कार होणार असल्यानं याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जेजुरी येथील अपघातातील जखमी वारकरींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. तसेच त्यांची विचारपूस केली. वारकऱ्यांवर सुरू असलेल्या उपचाराबाबत डॉक्टरांशी संवाद साधला. चंद्रपुरात काँग्रेसच्या वतीनं महादेव मंदिरात आंदोलन करण्यात आले. राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी आंदोलन केल्याची माहिती आहे. या आंदोलनात प्रतिभा धानोरकरांसह पदाधिकारी सहभागी झाले होते. असं कोण म्हणते? राम मंदिर जेव्हा झालं तेव्हा सगळे काँग्रेसचे लोक ठिकाणी आपापल्या ठिकाणी जिथं जिथं सगळ्या रॅल्या या गोष्टी झाल्या सगळे लोक सहभागी होते. आणि राम म्हणजे आता फक्त भाजपवाल्यांनी रामाला पक्षात विभांतरण केलं, पण या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हृदयात राम शेवटी आहेच. राम हा काही कोण्या पक्षाचा, काँग्रेसचा किंवा बीजेपीचा म्हणून असं विभागला गेलेला थोडीच आहे. इथं राहणाऱ्या प्रत्येक हिंदू माणसाच्या मनात राम आहे. त्याच्यामुळे काँग्रेसवाल्यांचा विरोध आहे असं अजिबात नाही. आणि आमचा विरोध हा झालेल्या चोरीला त्या ठिकाणी राम मंदिराच्या आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.